तर नमस्कार, कोकणदारा पेजवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. आज एक मस्त एक माहिती आपण घेऊन येलो. आज असा नागपंचमी. नागपंचमी सगळ्यांकडे माहिती असा की हळदीच्या पानातले पातोळे केले जातात. एक पारंपरिक आपलो पदार्थ असा आणि याच हळदीच्या पानातले पातोळ्यांचो आपल्या नागोबाक नैवेद्य दाखवलं जातं. पण पूर्वीच्या काळी जी पंग्याऱ्याची पानं असत त्या पंग्याऱ्याच्या पानातले पातोळे केले जातात आणि त्याच पातोळ्यांचं नैवेद्य आपल्या नागपंचमीक नागोबाक दाखवलं जातं. तर ह्या असं पंग्याऱ्याचं झाड आणि पंग्याच्या पानात अशी 3 पानं येतात आणि त्याची पानाकडून आज आपण आमच्या जुन्या घराकडे पातोळे केले. बरेचसे जे पातोळे असतात ते हळदीच्या पानातले असतात. हळदींचा एक सुगंध येतात. पण पंग्याच्या पानातसुद्धा एक वेगळो सुगंध आणि एक सुवास असता आणि वेगळो फ्लेवर त्या पातोळ्यांका येतात. तर मस्त की तूप लावून आपण त्या पीठ लावून आतमध्ये सारण भरून म्हणजे गुळचुनात सारण भरून ते पंग्याचे पातोळे आपण तयार केलेत. आणि आज आमच्या घराकडे बऱ्याच वर्षांनी पंग्याच्या पातोळ्यांचं नैवेद्याच आपल्या नागपंचमीक नागोबाक दाखवलं गेला. तर बऱ्याच जुन्या लोकांका किंवा जे गावात राहतात त्यांना माहिती असतला की पूर्वीच्या काळी पंग्याचे पातोळे केले जात आणि ते पंग्याचे पातोळे जो नैवेद्य नागपंचमीक दाखवले जाय. तर कोणाकोणाकडे असे नैवेद्याक पंग्याचे पातोळे अजूनही केले जातात किंवा त्यांच्याने बघितले तर कमेंट करून नक्की आमका सांगा.